कापूस पिकाची आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या जर आपण म्हटलं तर ती म्हणजे गुलाबी बोंडअळी. आज जरी आपण बघत असलो की गुलाबी बोंडअळी अशी एक कीड आहे की ती कीड पूर्ण तिचं आयुष्य हे लपलेल्या स्वरूपात असतं. आपल्याला उघड्या डोळ्यांनी ती बघता येत नाही. पूर्ण आयुष्य तिचं बोंडाच्या आतमध्ये जातं. जोपर्यंत आपल्याला ती अळी नुकसान करून बाहेर निघत नाही तोपर्यंत तिचं नुकसान आपल्याला लक्षात येत नाही. तुडतुडे जे आहे, या तुडतुडे म्हणजे हिरवे मच्छर ज्यांना आपण म्हणूया, तर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची आपल्याला शक्यता असते. एका पानावर 2 जरी तुडतुडे असले तरी ते आपल्याला आर्थिक नुकसानाची पातळी आहे असं समजावे. सुरुवातीला 60 दिवसापर्यंत आपण कुठल्याही रासायनिक औषधींचा वापर आपण टाळायला पाहिजे. एक औषध येतं की ज्याचा असर फक्त त्या रस शोषणाऱ्या किडीवर होतो आणि मित्र किडींवर होत नाही. जहाल असे कीटकनाशक आहेत किंवा ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशनची आपण पेस्टिसाईड वापरतो किंवा ज्याच्यामध्ये काही शेतकरी बांधव आपले दर 15 दिवसाला हात ठरलेला असतो किंवा एक पलटून आपण एक कीटकनाशक फवारणी करतो. यामध्ये किडींची मात्रा किंवा किडींची किती संख्या आहे ती लक्षात न घेता आपण जर फवारणी केली तर याचं नुकसान आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मित्रकिडींचा ह्रास होतो. आज आपण जसं बघतोय की कापूस हे पीक आपलं महत्त्वाचं पीक आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्रामधल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जवळपास पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वगळता कापूस पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि कापूस पिकावरती आपलं अर्थकारण फार अवलंबून आहे. कापूस पिकासारख्या नगदी पिकाचं नियोजन करताना काही काटेकोर बाबी आपल्याला पालन करणं आवश्यक आहे. कारण की कापूस पिकामध्ये आपण उत्पन्नाची वाढ कशी करू शकू, कारण की भावाची वाढ आपल्या हातात नाही आहे, परंतु उत्पादन वाढायसाठी आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन वाढीकरिता कापूस पिकामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण आता राहिली असेल की बरेच शेतकरी वारंवार सांगून देखील चुकी आपली राहून जाते की लागवडीच्या वेळी आपण खत द्यायला पाहिजे. तर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण लागवडीच्या वेळी जर खत दिलं नसेल, जे आपण रासायनिक खतांचं मात्रा असते तर ती पूर्ण मात्रा म्हणजे जे 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी, 50 किलो पालाश प्रति हेक्टरी आणि 50 किलो म्हणजे अर्धी नत्राची मात्रा ही आपण बेसल डोस म्हणून किंवा त्याला जमिनीत आपण सुरुवातीच्या अवस्थेत द्यायला आवश्यक आहे. आणि सगळ्यात जास्त ह्या पिकाची जर आपण बघितली खताची उपलब्धता किंवा याची आवश्यकता ही ह्या पिकाच्या फुलोऱ्याच्या अवस्थेपासून ते बोंड भरण्याची जी अवस्था असते त्या कालावधीमध्ये सर्वाधिक असते. नत्र, स्फुरद, पालाश या तिघांची जरी आपण बघितले तर नत्राची उपलब्धता ही कमी जास्त होत असते. त्यामुळे नत्र हा आपल्याला विभागून दिला पाहिजे. सुरुवातीचा आपण दिलेला असेल आणि एक जो दुसरा असतो तो आपण एका महिन्यानंतर आपल्याला 1/3 मात्रा आणि 2 महिन्यानंतर अजून 1/3 मात्रा अशी नत्राची आपण दिली पाहिजे. स्फुरद आपण पेरणीच्या वेळेस एकाच वेळेस द्यावं लागतं, कारण की स्फुरद हे पूर्ण कालावधीमध्ये त्याला उपलब्ध लगेच होत नाही. पिकाला त्याला उपलब्धतेला साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर ते पिकाला हळूहळू प्रमाणामध्ये उपलब्ध होण्याची सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला बेसल डोस हा स्फुरदचा दिला गेला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जे आपण हे खतं देतो तर ह्या खतं देण्याच्या पद्धतीमध्ये पण काही वेगवेगळ्या पद्धती आपण फॉलो करतो. त्यापैकी काही लोक फक्त फेकून देण्याची एक पद्धत आपल्याकडे सर्रास वापरली जाते. ती फार चुकीची पद्धत आहे. यामध्ये आपल्याला खताचा देखील अपव्यय होतो आणि त्या दृष्टीने आपले जे आर्थिक आहे आपले पैसे देखील त्यामध्ये अपव्यय होतो आणि पिकाला त्याचा फारसा फायदा होत नाही. म्हणून पीक देण्याकरता जी सुधारित पद्धत आहे किंवा खत देण्याकरता जी सुधारित पद्धत आपण वापरतो की रिंग मध्ये दिलं पाहिजे किंवा मग आपण 2 ओळी सरी वरंब्यामध्ये आपण सरी काढून आपण दिलं पाहिजे आणि त्यामध्ये त्याला जे खत दिलेलं असेल झाडाला तर ते त्याच्यावरती माती आपली गेली पाहिजे. त्याच्यानंतर कोळवणी केली पाहिजे किंवा मातीमध्ये ते मिश्रित झालं पाहिजे. तर आपल्याला खत देण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग ह्या पिकाला होत असतो. तर ही एक महत्वाची बाब मी सांगेल की सगळीकडे ज्यांनी खतं दिली असतील त्यांनी चांगलं केलंय आणि ज्यांनी राहिलेले मात्रा असेल ती पण वेळीच द्यावी, कारण खत देण्याचा देखील परिणाम आपल्यावर पिकाच्या इतर वाढीसोबतच पिकावर येणाऱ्या किडींवर देखील होत असतो. तर दुसरी गोष्ट महत्वाची जी आहे ती म्हणजे या पिकामध्ये काही ठिकाणी लागवड जी पूर्व हंगामी जी लागवड आहे
म्हणजे पाऊस पडण्याच्या पूर्वी जे आपण लागवड केलेली असते उन्हाळी, तर त्या पिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पानं लाल होण्याची समस्या काही ठिकाणी दिसते. तर ही पानं लाल होण्याची समस्या किंवा लाल्या रोगाची समस्या ही एक मोठी समस्या आपल्या पिकाला भेडसावते. तर या लाल्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला 2% DAP ची आळवणी आपण जर करून घेतली पिकाला, तर आपल्याला या लाल्या रोगापासून वाचता येतं किंवा कमी आपल्याला प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव होतो. आणि दुसरी जी आहे की तुडतुडे. सध्याची जी परिस्थिती आहे की आर्द्र आणि उष्ण वातावरण जे आहे, आपण मग बघतो की आपण शेतात गेल्यानंतर आपल्याला घाम येतो आणि आर्द्रता पण आहे आणि उष्णता पण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तुडतुडे जे आहे, या तुडतुडे म्हणजे हिरवे मच्छर ज्यांना आपण म्हणूया, तर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची आपल्याला शक्यता असते. तुडतुडे हे पानांच्या शिरांमधून रस शोषून घेतात आणि त्याच्यामुळे पानाच्या ज्या कळा असतात ते पिवळसर होऊन नंतर मग कालांतराने तपकिरी होऊन गर्द तपकिरी पडतात आणि उलट्या वाटेच्या आकारासारखे पाने तयार होतात आणि काही ठिकाणी जास्त नुकसान झालं तर ते पानं खुरगटली जातात किंवा मग झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते आणि त्याची वाढ खुंटून त्याचे नुकसान आपल्याला बघावयास मिळत असतं. याची आर्थिक नुकसानाची पातळी आपण जर बघितलं तर एका पानावर 2 जरी तुडतुडे असले तरी ते आपल्याला आर्थिक नुकसानाची पातळी आहे असं समजावे आणि त्याच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषधाचा आपण फवारणी करून घ्यावी. त्याकरिता आपण इमिडाक्लोप्रिड असेल किंवा मग थायमेथॉक्झाम असेल किंवा मग जे इतर जे आंतरप्रवाही कीटकनाशक आहेत, जे शिफारस केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला नवीनच जे मिळालेले आहेत, नवीन मॉलिक्युल्स देखील त्याचा आपण वापर करू शकतो. पण सुरुवातीला 60 दिवसापर्यंत आपण कुठल्याही रासायनिक औषधींचा वापर आपण टाळायला पाहिजे. त्यामध्ये जे विशेष करून जे फ्लुनोकेमिड म्हणून एक औषध येतं, की ज्याचा असर फक्त त्या रस शोषणाऱ्या किडीवर होतो आणि मित्र किडींवर होत नाही. तर ह्या फ्लोनिकॅमिडचा देखील आपण वापर करू शकतो. आणि इतर जे जहाल असे कीटकनाशक आहेत किंवा ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशनची आपण पेस्टिसाइड वापरतो किंवा ज्याच्यामध्ये काही शेतकरी बांधव आपले दर 15 दिवसाला हात ठरलेला असतो किंवा एक पलटून आपण एक कीटकनाशक फवारणी करतो. यामध्ये किडींची मात्रा किंवा किडींची किती संख्या आहे ती लक्षात न घेता आपण जर फवारणी केली तर याचं नुकसान आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मित्रकिडींचा ऱ्हास होतो आणि त्यामुळे मित्रकिडींचा ऱ्हास झाल्यामुळे ज्या किडी असतात त्यांना नियंत्रण करण्याचं जे काम आहे ते नैसर्गिकरित्या होत नाही आणि त्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी कीटकनाशकावर अवलंबून राहावं लागतं. म्हणून जे कीटकनाशकांचा वापर आहे तो आपल्याला निरीक्षण आधारित असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी पिकाचं निरीक्षण घेतलं पाहिजे की मित्रकिडींची संख्या किती आहे, शत्रू किडींची संख्या किती आहेत आणि या किडींच्या संख्येनुसार आपल्याला त्यावरती रासायनिक औषधांचा वापर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कापूस पिकाची आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या जर आपण म्हटलं तर ती म्हणजे गुलाबी बोंडअळी. आज जरी आपण बघत असलो की गुलाबी बोंडअळी अशी एक कीड आहे की ती कीड पूर्ण तिचं आयुष्य हे लपलेल्या स्वरूपात असतं. आपल्याला उघड्या डोळ्यांनी ती बघता येत नाही. पूर्ण आयुष्य तिचं बोंडाच्या आतमध्ये जातं. जोपर्यंत आपल्याला ती अळी नुकसान करून बाहेर निघत नाही तोपर्यंत तिचं नुकसान आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीपासून उपाययोजना करणं गरजेचं आहे. आपलं पीक आता 45 दिवसाचं झालं की सुरुवातीला ह्या कीड येईल की नाही याचं निरीक्षण ठेवण्याकरता आपल्याला कामगंध सापळे जे आहेत त्यांची उभारणी करून घेणं गरजेचं आहे. साधारण एकरी 2 सापळे आपण कामगंध सापळ्यांचा जर वापर केला तर या सापळ्यांना आपण यांचा वापर करून आपल्या शेतामध्ये येणारी किडीची अवस्था आपण लक्षात घेऊ शकतो. कारण की अळी जी आहे ही अळी पूर्णपणे फुलाच्या आतमध्ये अंडे देते आणि आतल्या आत ते पूर्ण बोंडामध्ये राहते. जोपर्यंत आपण बोंड तोडून फोडून बाहेर बघत नाही तोपर्यंत आपल्याला अळी प्रत्यक्षात पाहता येत नाही किंवा तिथं नुकसान आपल्याला दिसून येत नाही. म्हणून आपल्याला बाहेरच्या बाहेर याची पतंग जर आपल्याला आढळली, साधारण आठवड्याला 7 ते 8 पतंग म्हणजे जर दिवसाला आपल्याला 7 ते 8 पतंग आपल्या या कामगंध सापळ्यामध्ये अटकलेली आढळली तर आपण समजायचं की आपली ही आर्थिक नुकसानाची पातळी आहे आणि त्यावेळेस आपण त्याच्या नियंत्रणासाठी जे शिफारस केलेली औषधं आहेत त्यामध्ये प्रोफेनोफॉस आहे, त्याच्यानंतर थायक्लोप्रिड आहे
या सारखे औषध आपण याच्यात वापर करू शकतो आणि इतरही औषधं आपण यांचा वापर करू शकतो. आणि वेळीच जर आपण औषधांचा वापर केला, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला याची किडीची अवस्था आहे त्यावेळेस केला, तर आपल्याला या किडीचं व्यवस्थापन करता येतं. काही शेतकरी बांधवांमध्ये एक समज आहे की साधारण अमावस्येच्या दिवशी या औषधांचा फवारण्या केल्यास आपल्याला अळीचा प्रादुर्भाव कमी आढळतो. परंतु शास्त्रीयदृष्ट्या आपण जर बघितलं तर त्यामध्ये थोडंसं तथ्य पण आहे आणि थोडं एक त्याला दुसरा पण अंग आहे की ही जी अळी आहे किंवा याचे जे पतंग आहेत हे निशाचर स्वरूपाचे असतात, म्हणजे जे रात्रीच्या वेळी जास्त काम करतात. म्हणून साधारण ह्यांचं जे फिरणं असेल किंवा मग यांची अंडी देण्याची जी पद्धत असेल ती रात्रीच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस अंधाऱ्या अमावस्याच्या वेळेस आपण बघतो की बुवा अंधाऱ्याचा कालावधी जास्त असतो, त्यामुळे त्यांची ऍक्टिव्हिटी जास्त होते, त्यामुळे त्यांची फिरण्याची समस्या जास्त होते, त्यानंतर अंडी देण्याची त्यांचा कालावधी जास्त असतो. आणि अशा वेळेस जर आपण औषधाची फवारणी केली तर ते जास्तीत जास्त त्या औषधाच्या संपर्कात येऊ शकतं आणि औषधाचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे अमावस्येच्या 2-3 दिवस अगोदर आपण जर फवारणी केली आणि विशेष करून सायंकाळच्या वेळी जर आपण फवारणी केली, म्हणजे आपण फवारणी केल्यानंतर अंधाऱ्या ते पतंग किंवा बाहेर फिरायला निघतात आणि त्यावेळेस त्यांच्यावरती त्याचा इफेक्ट हा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर या काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यानंतर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी सजग राहून, म्हणजे जरी आपल्याला पीक हिरवगार दिसत असलं तरी वेळोवेळी आपण शेतामध्ये काही बोंड तोडून त्यामध्ये आपण चेक करत राहिलं पाहिजे की गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय का नाही झालाय. कारण की एकदा जर ही अळी आली तर आपल्याला अळी आल्यानंतर उपाययोजना करणं कठीण आहे. कुठलंही औषध आपल्याला बोंडाच्या आतमध्ये जात नाही, त्यामुळे त्यांचं नियंत्रण होऊ शकत नाही. म्हणून याचा उपयोग हा सर्वेक्षण हेच एक याचा एक आपल्याला एक पर्याय आहे. म्हणून याचं सर्वेक्षण आपण नियमित ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण उपाययोजना केल्या तर मला वाटतं की आपल्याला आपल्या कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये नक्की भर होईल आणि या ज्या कापसाच्या ज्या समस्या भेडसावतात आपल्याला त्यापासून आपलं निराकरण होईल आणि आपल्याला हा हंगाम चांगला जाईल असं मी अपेक्षा करतो. धन्यवाद.